एक सरकारी कार्यालयात एक डेड बॉडी मिळाली होती सकाळी 8:30 वाजता. दारू पिताना यांच्यात वाटणीवरनं भांडणं झालेले आहेत आणि त्यात त्याचा मर्डर झालेला. बरोबर. ती बॉडी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याचा कान कापून नेलेला आहे. बापरे. पहिला पोलिसांचं काम असतं की बॉडीची ओळख पटवणे. बरोबर. ठेवलेले ग्लास जे होते ते ग्लासची पोझिशन मला वेगळी वाटलेली. माझ्या लक्षात आलं की तो बनाव चाललेला. सगळे म्हणलं आमचा कोण दुश्मन नाही, असं काही नाही ते नाही. ते आणि हे मी हँड रायटिंग मॅच करायला होतं. त्यातली काही ठराविक अक्षरं होती, ती अक्षरं तंतोतंत मॅच होती. इंट्रोव्हर्ट करायला सुरू केलं. चांगला तगडा जवान होता. माझी पद्धत अशी होती की जास्तीत जास्त शिपाई वापरायचे आणि सगळ्यांनी आरडाओरडा करून त्याच्यावर मेंटल प्रेशर करायचं आणि त्याला मेंटली ब्रेक करायचं. आणि काय वाटलं कोणाला, मी त्याला बोलवून मर्डर तूच केलास, तुझ्याकडनं नाही कबूल केलं तर मी राजीनामा देईन. बापरे. त्याला संधीचा फायदा कसा घ्यायचा बरोबर माहित होतं. पोलिसांचं काम हे धाकावर चालतं. मी ज्यादा बोलत नसायचं पण आरोपीवर बारीक नजर ठेवून असायची. माझ्यासमोर असं त्याने 5 सूर्यनमस्कार घातले खणखणीत. थकलेल्या अगोदर थकलेला वाटत होता. सूर्यनमस्कार झाला एकदम फ्रेश झाला. साहेब म्हटलं मारलं तुम्हाला, मीच मारलंय म्हटलं. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टच्या क्राईम स्टोरीज या सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. बऱ्याच सिनेमांमधून किंवा वेब सिरीजमधून आपण पोलिसांचं कार्य बघतो की कोणत्या पद्धतीने पोलीस व पोलीस यंत्रणा एखाद्या गुन्ह्याचा तपास करते. असेच काही सुपर कॉप्स आपल्या आजूबाजूला सुद्धा असतात आणि त्यातलेच एक रिटायर्ड सिनियर PI दीपक सावंत सर आज आपल्यासोबत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, तुम्ही आज इतका वेळ काढून त्या पॉडकास्टला आलात, कारण पोलिसांबद्दल माहिती फक्त वृत्तपत्रातून किंवा मीडियातून आपल्याला मिळत असते, कारण त्यांना रिॲक्ट व्हायला जागा नसते बेसिकली, किंवा वर्दीत असताना त्यांना रिॲक्ट होण्याची मुभा पण नसते. तर तुमच्या पूर्ण करिअरमध्ये असे काही केसेस असतील की ते त्या टाईपचे हॉट टॉपिक बनले असतील, किंवा VIP केसेस आपण म्हणू शकतो, ज्यांची दहशत पूर्ण परिसरामध्ये असेल, तर त्यातले काही किस्से आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील की कोणत्या पद्धतीने पोलिसांनी किंवा तुमच्या यंत्रणेखाली किंवा तुमच्या निरीक्षणाखाली तुम्ही ते सॉल्व्ह केलेत आणि तो थरार कसा होता, हे अनुभव आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. प्रत्येक पोलीस ऑफिसरच्या पोलीस करिअरमध्ये त्यानं खूप केसेस इन्व्हेस्टिगेट केलेले असतात. त्यातले काही केसेस असे असतात की ज्यामुळे त्याचा पूर्ण कस लागतो. अशा पोलीस अधिकाऱ्यांना ज्यावेळेला रिटायर होतो, साधारण त्याची 30 वर्षाच्या आसपास प्लस मायनस सर्व्हिस झालेली असते, एक 200-250 केसेस तरी असे असतात की ज्यामध्ये त्याला स्वतःला झोकून देऊन काम करायला लागतं. बरोबर. आता यातल्या काही केसेस, सगळ्या केसेस सगळ्या आठवत नसतात. काही केसेस पोलीस चेंज झालं की असतात. मी माझ्या 30 वर्षाच्या करिअर मधल्या एक 2-3 केसेस बद्दल तुम्हाला मी माहिती देऊ शकतो. बरोबर. काही केसेस अजून कोर्टात चालू आहे, त्यामुळे त्याची माहिती देताना मला लिमिटेशन असते. अगदी बरोबर. काही केसेस निकाल झालेले आहेत, किंवा काही केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत. अगदी बरोबर. असे पण हे आहेत. म्हणजे अजून मी रिटायर होऊन 10 वर्ष झाली असतील तरी पण काही केसेस फ्रॉड सारख्या केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन असतात. साधारण पोलिसांच्या लाईफमध्ये असं असतं की पोलीस पहिली प्रायोरिटी लॉ अँड ऑर्डरला देतात. बरोबर. म्हणजे रस्त्यावर रायट्स वगैरे होऊ नये, कम्युनल रायट्स होऊ नये, किंवा जाती दंगा आणि काही त्यातनं उद्रेक होऊ नये. आपल्याकडे उद्रेक व्हायला काही कारण चालतात. लोकांना भडकून द्यायला समाजातले लोक, समाजातले काही समाजकंटक जे आपली काही वेळा पुढारी पण असतात, हे त्याला खतपाणी घालत असतात. पण अशा वेळा पोलिसांना पहिली प्रायोरिटी लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवणे याच्यासाठी असते. त्यामुळे त्यातून होणारे गुन्हे पण मोठे असतात. त्यामुळं पोलिसांचं पहिली प्रायोरिटी ती असते. त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी असते की VIP मुवमेंट. ज्यावेळेला VIP मुवमेंट असतात त्यावेळेला फार युनिट इन्चार्ज पासून सगळे त्यात लागलेले असतात. त्यामुळे ते पोलीस स्टेशन इन्चार्जला काही चॉईस नसतो पहिला मी काय करायचं. त्यानं पहिला VIP
त्याच्यानंतर पोलिसांना वेळ मिळतो त्यावेळेला पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये स्वतःला जातात. त्यामुळे त्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी मिळणारा वेळ जो आहे तो वेळ खूपच कमी असतो. पण त्याला तेवढ्या वेळेमध्ये त्याला झोकून देऊन त्याने काम करायला लागतं. प्रत्येक अधिकारी अगदी पोलीस नाईक पासून घेतला तुम्ही तपास करतात ते काही छोट्या छोट्या केसेसचा, त्याच्यापासून SCP पर्यंत सर्वजण तपास करत असतात. त्यांच्याकडे प्रत्येकाकडे बेसिस असतात. काही प्रत्येक SCPला साधारण वर्षाला 6 केसेस इन्व्हेस्टिगेट करायचे असतात. नवीन IPS झालं असतं त्यांना. आणि पोलीस इन्चार्जला काही लिमिट नसतं की त्यांना किती केसेसचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. आणि त्यामुळे जितक्या केसेस सिरियस तेवढा ते पोलीस स्टेशन क्राईम इन PI आणि पोलीस स्टेशनचं सिनियर PI दोघांनी ते साधारण एका वर्षामध्ये दोघांच्याकडे 30-40 केसेस प्रत्येकाकडे येत असतात. त्यामुळे त्याला त्याचा वेळ असा इन्व्हेस्टिगेशनसाठी काढायला लागतो आणि त्यात इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं. दुसरं असतं की इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आरोपी पकडून त्याच्यावर चार्जशीट ठराविक टाइम मध्ये द्यायला लागतं. म्हणजे काही गुन्ह्याला 60 दिवसाची मुदत असते, काही दिवसाला 90 दिवस मिळतात. त्यात मीडिया आता खूपच ॲग्रेसिव्ह असतं, त्यामुळे मीडिया ट्रायल होणाऱ्या केसेसला पण प्रायोरिटी द्यायला लागते. आणि अशा वेळेला मग त्या अधिकाऱ्याला इन्व्हेस्टिगेशन करताना त्या मनासारखं काही वेळा इन्व्हेस्टिगेशन होत नाही. पण काही वेळेला असं असतं की त्याला पर्यायच नसतो, कारण का त्याचं सगळं करिअर त्या इन्व्हेस्टिगेशनवर अवलंबून असतं. कारण त्या करिअरला ब्लॉट येणार असतो. बरोबर. त्यामुळे मग त्यावेळेला तो बाकी सगळ्या गोष्टी बाजूला टाकतो आणि मग त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो काम करतो. आणि मग ते केसेस आपल्या होतात. मग काही वेळेला यश येतं, काही वेळेला येत नाही. आणि काही वेळेला गुन्हेगार कोर्टात जाऊन पण कोर्टात सुटतात. ते त्या अधिकाऱ्याची किंवा याची चूक नसते, ती ज्युडिशियल सिस्टमची चूक असते. कारण साक्षीदार होस्टाईल होतात, उशिरा केसेस हे होतात. जितक्या केसेस उशिरा कोर्टात ट्रायल होईल तितके साक्षीदारांचा इंटरेस्ट संपतो आणि ते केसेस हे होतात. काही वेळेला त्यात राजकीय कारणं येतात, दबाव येतात. राजकीय साक्षीदारावर दबाव येतात. पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन संपलेलं असतं, पण राजकीय पोलिसांच्यावर काही जणांचे राजकीय इंटरेस्ट त्यात येतात. त्यानंतर साक्षीदार स्वतःचे हे करतात. असे बरेच केसेस घडत असतात. खरे खरे. तरी मग असे कोणत्या 2-3 केसेसवर तुम्हाला बोलायला आवडेल की ज्यात तुमचा कस लागला? एक केस अशी होती की येरवडा पोलीस स्टेशनची होती. 2009 ते 12 येरवडा पोलीस स्टेशन सिनियर PI होतं. त्यावेळेला एक सरकारी कार्यालयात एक डेड बॉडी मिळाली होती सकाळी 8:30 वाजता. आणि मग मी सकाळी 9च्या आसपास पोलीस स्टेशनला येत होतो. मला ऑन वे असतानाच हे आलं की असाच एक बॉडी मिळाली. मग मी डायरेक्ट स्पॉटला गेलो. त्यावेळेला बाकीचे अधिकारी तिथं आलेले होते. त्यांनी पाहिलं तर एक डेड बॉडी होती, बिगारी टाईप हे होता. बॉडी पाहिली तर त्याच्या इथं असे 4-5 ग्लास ठेवले होते. अच्छा. दारू प्यासाठी जसे वापरतात तसे. काही याच्यात दारू होती, काही याच्यात नव्हती, रिकामे असे ते ग्लासेस होते. आणि बॉडी होती, त्या बॉडीमध्ये खिशात एक चिठ्ठी होती. अच्छा. त्या चिठ्ठीमध्ये असे मजकूर होता की जेणेकरून वाचणाऱ्याला वाटावं की हा गोल्डच्या स्मगलिंगमुळे मर्डर झालेला आहे, दारू पिताना यातनं झाला. आणि त्यात त्यांना काही जणांची नावं लिहिलेली होती की तुम्ही गोल्ड स्मगलिंगच्या ह्याच्यात तुम्ही माझी फसवणूक केली, हे केली, आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही मी पोलिसांना माहिती देणार, तुम्ही मला एवढे हे नाही दिले तर. असं एक पत्र हँड रिटन चिठ्ठी त्या खिशात ठेवणार. बघितल्यावर साधारण असंच वाटत होतं की दारू पिताना यांच्या ह्याच्यात वाटणीवरनं भांडणं झालेले आहेत आणि त्यात त्याचा मर्डर झालेला. बरोबर. ती बॉडी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याचा कान कापून नेलेला आहे. बापरे. तर ते चाकू मारायचा स्टँगल हे झालं होतं आणि त्याचा कान कापलेला आहे. अच्छा. आणि मग नंतर बॉडीचा पंचनामा केला, इन्व्हेस्टिगेशन ज्युनियर ऑफिसरकडे दिलं होतं. बॉडी अनक्लेम होते, म्हणजे कोण त्याचा ओळख पटलेली नव्हती. मग ती ओळख पहिला पोलिसांचं काम असतं की बॉडीची ओळख पटवणे. बरोबर. मग त्याच्यानंतर मग त्याच्या घरातल्यांच्याकडनं कळते येईल ते पटवायसाठी आम्ही 1 दिवस 2 दिवस हे करतो. तो पण ते पत्रातला मजकुराबद्दल आम्ही मग त्यात काही जी काय नावं लिहिली होती त्या नावाच्या लोकांना आम्ही येरवडा जिल्ह्यात होते, त्या लोकांना आम्ही बोलायला सुरुवात केलं. मग आमच्या टीमने बोलवलं आणि मग DBचा हवालदार म्हटलं की साहेब हे जे लोक आणलेले आहेत हे लोक काही एवढ्या ह्याचे नाहीत की ते RTOच्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये त्यांच्या सरकारी कार्यालयातल्या ऑफिसमध्ये जाऊन दारू पीत बसतील. कारण ते चांगले मिलेनियर्स लोक होते. कोणाची खाण होती, कोणाचे व्यवसाय ट्रक व्यवसाय होते, त्यांच्याकडे भरपूर सुबत्ता होती. त्यांना
सरकारी ऑफिस कार्यालयात जाऊन दारू प्यायची गरज नव्हती. नाही. ते कुठेही चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन अगदी. दारू प्यायचं. मग असं झालं. मग परत मी ते फोटो सगळे बघितले. मग ते ग्लासच्या ह्याच्यावर मला जर ग्लास ठेवलेले ग्लास जे होते ते ग्लासची पोझिशन मला वेगळी वाटायला वाटत होती, पहिल्यापासून वाटत होती वेगळी. मग मी आमचे 4-5 शिपाई बोलवलं. मग बसा म्हटलं मांडी घालून. मग सगळे दारू प्यायला बसल्यासारखे बसले मांडी घालून. आणि त्याच्या जवळच ग्लास ठेवा म्हटलं कुठं. त्यांनी ठेवलेली पोझिशन आणि हीट पोझिशन या जमिनीचा फरक होता. बरोबर. मग त्यांना म्हटलं बरं ग्लासची जागा बदलून पाहिजे. प्रत्येकानं स्वतःचा ग्लास हा हाताशी येईल असा ठेवला होता. आणि 5 जण बसल्यानंतर जेवढं सर्कल होतं त्या सर्कलच्या ह्याच्याप्रमाणे ते होतं. पण हे न ठेवलेलं जेव्हा ग्लास होते ना, माणसं 5 बसली की ते हात असा जर पुढे केला तर हातात ग्लास येत नव्हता. बरोबर आहे. त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं की तो बनाव चाललेला. मग त्या पत्रावरनं मी कॉन्सन्ट्रेट केलं. मग या लोकांना विचारायला सुरू केली, पत्र करा. या खूप आम्ही 4-5 दिवस त्यांना विचारत होतो. त्यांना काय हे नाही. मग आमच्या लक्षात आलं की यांना इम्प्लिमेंट करतोय कोणतर. मग आम्ही उलटा तपास सुरू केला. खोटा आरोप टाकायचा प्रयत्न. मग आम्ही त्यांना असं विचारायला, तुमचं कोण दुश्मन आहे का, हे आहे का, असे करत असं का विचारत. सगळे म्हणले आमचा कोण दुश्मन नाही, असं काय हे नाही ते नाही. मग एक हे सगळे एका विशेष समाजाचे होते. त्यातला एक जण थोडा म्हणजे अशिक्षित असल्यासारखाच होता, पण तो सोलापूर साईडचा होता. आणि तो काय केलं, त्यानं सांगितलं की साहेब माझ्या विरुद्ध एक सोलापूरला एक तक्रार आली होती. मी त्याला पत्र दाखवलं. ते म्हटलं हे बघ या हँडरायटिंग असेल ओळखीचं आहे का. त्यानं झटसून सांगितलं की माझ्या तक्रार आली होती, त्यावेळेला केलं अर्ज हा ऍक्च्युली मला एकसारखं वाटतंय. म्हणजे जी तक्रार आली होती सोलापूरला आलेली होती. अच्छा. मग त्याला म्हटलं मी तुझ्याकडे अशी त्याची कॉपी आहे का तक्रार. नाही म्हटलं झेरॉक्स आहे मॅडम. कुठं ते घरात आहे हुडकायला लागेल मला. म्हटलं 4-5 वर्षापूर्वी तक्रार आली होती. मला चौकशीला 12 वेळा बोलवलं होतं. मग गेलो होतो मी. मग त्याला आम्ही घरी पाठवलं. घरी पाठवल्यानंतर मग त्यानं घरात जाऊन हुडकून साधारण 1-1.5 दिवस लागला त्याला ते हुडकायला. त्यानं हुडकून आणलं. झेरॉक्स कॉपी होती ती जुनी मळकटलेली. ते आणि हे मी हँडरायटिंग मॅच करायला होतं. त्यातली काही ठराविक अक्षरं होती, ती अक्षरं तंतोतंत मॅच होत होती. म्हणजे अल्फाबेट जे ठराविक हे ते मॅच होत होते. मग त्याला मी विचारलं की कोण अर्ज केला होता. तर त्यानं मग त्या अर्जदाराचं नाव सांगितलं. आम्ही त्या अर्जदाराचा शोध घ्यायला. तो पण लक्ष्मीनगरला राहणार होता, एक सर्व्हिस पण होता. आणि त्याला बघितलं तर आम्हाला कळालं की तो विट्याला गेलाय. अच्छा. मग कधी गेला होता विचारलं सगळं. ज्या दिवशी मर्डर झाला त्याच्या सकाळी 6 वाजता गेलाय. मग आम्हाला जरा आणखीन हे वाटायला आलं. आणि मग त्याला तो परत आला विट्यानं आल्यानं त्याला आम्ही हे केलं, इंटरव्ह्यू करायला सुरू केलं. त्याला तगडा जवान होता, एक सर्व्हिसमॅन असल्या बॉडी बिडी व्यवस्थित होते. आम्ही जवळजवळ 5-6 दिवस त्याला कंटिन्युअसली इंटरव्ह्यू करत होतो. इंटरव्ह्यूशनमध्ये काय कबूल झालं तयार नाही. मग आम्ही इंटरव्ह्यू करताना माझी पद्धत अशी होती की जास्तीत जास्त शिपाई वापरायचे आणि सगळ्यांनी आरडाओरडा करून त्याच्यावर मेंटल प्रेशर करायचं, त्याला मेंटली ब्रेक करायचा. त्याला असं वाटायला पाहिजे की यातनं सुटका आपली काय होणार नाही. मग त्याला दाखवलं की तुझं अगोदरचं पत्र, हे पत्र 2 अक्षर हे जरा तो थोडासा खचत झाला होता. आणि मग त्याला आम्ही विचारताना त्याचे असं तो बोलताना आवंडा गिळायचा, म्हणजे गटाची एक ठराविक अशी एन्झायटी त्याला तो हे व्हायचा. आणि काय वाटलं कोणाला, मी त्याला बोलवलं, मर्डर तूच केलास, तुझ्याकडनं नाही कबूल केलं तर मी राजीनामा देईन. बापरे. आणि परत आम्ही त्याला परत 1-1.5 दिवस 2 दिवस आमचं इंटरोगेशन चालूच राहिलं. सोडायचं त्याला, आम्ही आणायचं, परत हे करायचं. एक दिवस मग तो रात्री 4-4:30 वाजता त्यानं सगळ्यांना म्हटलं साहेब सोडा मला. सगळ्यांनी सोडायला लावलं त्याला. माझ्यासमोर असं त्यानं असं खुर्ची बसलो होतो मी, माझ्यासमोर असं त्यानं 5 सूर्यनमस्कार घातले खणखणीत. अगोदर थकलेला वाटत होता. सूर्यनमस्कार झाला एकदम फ्रेश झाला. साहेब म्हटलं मानलं तुम्हाला, मीच मारलंय म्हटलं. बापरे. आणि मग त्यानं सांगितलं की तो एक बिगारी होता, तो दारू प्यायला जायचा, मी पण अड्ड्यावर जायचा, तिथं तो ओळख झाले होते. आणि मग त्याला मी दारू प्यायला म्हणून नेलं, त्याला मारलं मी, त्याचा कान कापून घेतला. म्हटलं कान कापून का घेतलास तर म्हटलं माझा साडू आहे विट्याला. अच्छा.
तिथे एक स्टोरी होती. ते विट्याचे जो त्याचा साडू होता त्याची मुलगी पुण्यामध्ये दिलेली होती आणि तिला हॅरॅसमेंट होत होती नवऱ्याकडनं आणि तिने आत्महत्या केली होती. आणि ते हॅरॅसमेंट आत्महत्या केली, तो बाप चिडलेला होता. मग हा तिचा साडू ना, याला माहित होता चिडलेला आहे आणि ह्यानं त्याला कान घेऊन दाखवला, सांगितलं तुझ्या जावायला मारून आलोय आणि त्याच्याकडनं पैसे 2 लाख रुपये. 2 लाख रुपये नाहीत मॅडम, मी तुला मागे कवा तर बोलला होता तिला मारूया सुपारी दिली असं काही बोलला असेल. तर मग त्यानं त्याच्याकडनं थोडे काही पैसे घेतले 20-25 हजार रुपये आणि तो परत आला आणि कान त्यानं तिथंच फेकून दिला. मग त्यानं मग आता कबूल केला सगळं फटकट कटकट. मग आम्ही त्या विट्याच्या साडूला आणलं. त्याला म्हणलं, त्यानं पहिला नाही म्हणत होता, नंतर मग त्यानं पण सांगितलं असं असं झालं होतं, पण माझा काय संबंध नाही साहेब, मी काय त्याला मारायला सांगितलं होतं आणि हा काय माझा जावई नाही मारला. मग त्याच्यामध्ये तपास मग डिटेक्ट झाल्यानंतर साधारण कसं असतं, इन्चार्ज पोलीस स्टेशनकडे भरपूर केसेस असतात, त्यामुळे डिटेक्ट वस्तूपर्यंत मी त्यात इंटरेस्ट घेत होतो. नंतर मी ती केस PSI चव्हाण म्हणून म्हणजे पहिल्यापासून ड्युटीवर होते त्यांच्याकडे तपासायला दिली. मग त्याने तिथं तपास केला, चार्जशीट दाखल केला. त्याच्यात कान खिशातनं नेला होता त्या जर्किनच्या. मग तिथे त्याचं ब्लड स्टेन मिळाले होते, ते सगळे जप्त करून त्याने चार्जशीट दाखल केला आणि ती केस कोर्टात चालली. नंतर ते आता पुढे काय झालं त्या केसचं अजून मी काही विचारलेलं नाही, कारण मी 2014 रिटायर झालो. त्याच्यानंतर ती केस 17-18 साली काहीतरी ट्रायलला सुरू झाली होती. बरोबर. पण त्यात डिले भरपूर झाला होता केसमध्ये. अच्छा. तर सर, जसं आपण बघतो की आता या पूर्ण केसमध्ये तुम्ही हँडरायटिंग मॅच करून पाहिली, तर ते ऑफिशियल अधिकारी असतात का पोलीस खात्यातले? नाही, पहिल्यांदा आम्ही काय करतो, साधारण आपल्याला जाणवतं, कॉमन सेन्सनं जाणवतं की अक्षर ओळखीचे असतात. मग तपासामध्ये नंतर मग आम्ही हँडरायटिंगला पाठवलं. हँडरायटिंगला पाठवलं की मग ते उत्तर यायला साधारण 2-3 महिने जातात. 2-3 महिने आपण कन्क्लुजिव्ह बघू शकत नाही ना. मग त्याच्यावर स्वतःला जज करायला लागतं. नाही आपल्याला कॉमन याच्याप्रमाणे कळतं, नाही अक्षरे आपल्याला ओळखतात ना एकसारखी आहे, काही ठराविक पिक्युलर अक्षर असतात, काय ती अक्षरे एकसारखीच आहेत. त्यानं कशी काढायला कुठेही काढली तर ती अक्षर सारखीच येणार. प्रत्येकाच्या हँडरायटिंग मध्ये ती एक खूबी असते. बरोबर. आणि हँडरायटिंग एक्सपर्ट मग ते जे स्ट्रोक्स वगैरे करून त्याचं सायंटिफिक हे करतोय, जे कोर्टात तुम्हाला कोर्टात सायंटिफिक रित्या तो प्रूव्ह करतो की हेच होतं, त्या हँडरायटिंग प्रूव्ह झालं त्याच होतं म्हणून. अच्छा, म्हणजे ज्या मास्टर्स लोकांकडनं किंवा एक्सपर्ट लोकांकडनं हे पुरावे कोर्टात मान्य केले जातात. हो हो, म्हणजे यात पण हँडरायटिंग मॅच झालं, कोर्टाने त्याचा पुरावा पण मान्य केला. बरोबर. पण त्याच्यामध्ये साक्षीदार डिले होतात ना. बरेच साक्षीदार असे होतात की त्याने आता ह्या केसमध्ये असं होतं की तो 10 रुपयाला त्याला घेऊन जात होता त्या फेरी असत्या माणसाला, त्याला बघणारे साक्षीदार होते, पण ते साक्षीदार नंतर इंटरेस्ट राहत नाही, ते काही वेळा निघून पण गेलेले असतात. ज्यांच्या विरुद्ध ॲलिगेशन केलं होतं त्यांचा पण केसमधला इंटरेस्ट संपलेला असतो, त्यांचं काही नुकसान झालेलं नसतं. त्यांनी रागाचा बरं सांगितलं असेल की ज्यावेळेला मारायचं आणि सिरियसली घेऊन टाकलं, आणि ह्याचा प्लॅन होता की त्यानं 2-2.5 लाख रुपये काढायचे. म्हणजे याला पैसे चंचन होते, याला सैन्यानं काढून टाकलं होतं. म्हणजे त्याच्या रागाचा वापर याने त्याच्या पैशांसाठी, तो इंटेलिजंट होता आणि त्याला बुद्धी चांगली होती, बॉडी चांगली होती, प्लॅनिंग चांगलं होतं, ट्रेंड होता, तो सैन्यात होता, ट्रेंड होता आणि त्याला संधीचा फायदा कसा घ्यायचा बरोबर माहित होतं आणि त्यानं त्या संधीचा फायदा घेऊन या साडूकडनं पैसे काढायसाठी त्यानं हे केलं. बरोबर आहे. सर, आता इतक्या मोठ्या ट्रेंड लोकांना जेव्हा इंट्रोगेशन तुम्ही करतात, तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असतं की हा खोटं बोलतोय का, किंवा मग तो रूम कसा डिझाईन केलेला असतो? आता सिनेमात आम्ही कसं बघतो, वरती एक लाईट लावलेला असतो, एक टेबल असतो आणि 4-5 खुर्च्या वगैरे असतात. साधारण असं असतं की डिम लाईट असतो, GDB मध्ये डिम लाईट असतो आणि इंट्रोगेट करायला जास्तीत जास्त माणसं वापरली जातात, ज्याचं कारण आणि ते प्रेशर आणण्यासाठी ते आरडाओरडा करतात, सांग. मग बऱ्याच वेळा ते मेंटली ब्रेक होतं. आरोपी कुठलाही पहिला मेंटली ब्रेक झाल्याशिवाय तो सांगत नाही. त्याचं मेंटली ब्रेक करणे दॅट इज इम्पॉर्टंट. त्याला फिजिकली टॉर्चर करून आरोपी सांगत नाही, मेंटली ब्रेक होणे महत्वाचं असतं. मग इतर काही गोष्टी मिळतात, काही वेळा त्या घरातल्यांच्या जी भीती दाखवली जाते, तुझी बायको पण इन्व्हॉल्व आहे, तिला पण आम्ही आणणार, अरेस्ट करणार, त्याचे वीक पॉईंट शोधून त्याला मग त्याप्रमाणे इंट्रोगेट केलं जातं. बरोबर. आणि समोर बसलेल्या व्यक्तीचा बॉडी लँग्वेज मध्ये काय काय समोर त्याच्यावर कॉन्स्टंटली आम्ही ऑब्झर्व करत असतो. आम्ही
आता मी स्वतः आरोपीवर बारीक नजर ठेवून असायचं. मी ज्यादा बोलत नसायचं, पण आरोपीवर बारीक नजर ठेवून असायची. काही वेळा इतर काही अधिकारी असतात किंवा जुने आमच्या हवालदार असतात, ते त्याचे बॉडी लँग्वेज बघत असतात. मग या सगळ्यांना साधारण कळतं की बाबा हा खरं बोलतोय, हा खोटं बोलतोय. अनुभवातून वगैरे आयडिया येते. किंवा घाम येणे, जसं तुम्ही म्हटलं की आवड नाही गिळत होता. नाही, घाम साधारण कसं असतं, वातावरण असं कोंदट केलेलं असतं की तिथे घाम येतो. आणि घाम माणसाच्या शरीरातून जसा जसा घाम जायला नाही ना, माणूस चलबिचल होतो. त्यामुळे घाम प्रत्येक ह्याच्यात नाही येणारच, कारण त्या रूम क्लोज केलेलं असते, तिथं व्हेंटिलेशन ज्यादा हे करत आणि एवढे सगळे लोक असतात, त्यामुळे ऑक्सिजन पर्सेंटेज कमी होत असतं. आणि त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट होतो त्याच्यावर. इव्हन त्याच्यावर बॉडीमध्ये केमिकल चेंजेस पण होतात. त्यामुळे तो घाम तर येतोच. तो म्हणजे तो खरं बोलत असेल तरी घाम येणार, खोटं बोलत असेल तरी घाम येणार. खाकी पाहिजे की घाम येतोच त्याचा. नाही, घाम येतोच. कसं आहे, कोंदट खोलीत असंही आपण बसलो तरी आपल्याला घाम येईल सुरू होतं. खरंय खरंय. सर, आता आपण गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी पाहिली तर वाढणारे गुन्हे आपल्याला जास्त दिसतात कुठेही, आणि लहानशा कारणावरून गुन्हे वाढत चाललेत. मग ते राजकीय गुन्हे जरी असतील किंवा मग घरातल्या वादातून, जसं अनैतिक संबंधातून गुन्हे झालेले असतात आणि लोक डायरेक्ट टोकाचं पावलं वगैरे उचलतात. तर ह्या पॉडकास्टचा तोच मुद्दा आहे की एक टोकाचं पाऊल तुमचं, तुम्ही किती हुशार असले तरी तुमचं आणि तुमच्या परिवाराचं पूर्ण आयुष्य ते खराब करू शकतात टोटली. तर यावर तुम्हाला काय वाटतं की कसं असतं, गुन्हे होतात त्याला कारण काही ऑपॉर्च्युनिटी, काही क्राईम बाय ऑपॉर्च्युनिटी होतात. संधी मिळते म्हणून गुन्हा होतो. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या घरामध्ये दागिने पडलेले असतात, पैसे पडलेले असतात, ती कामवाली रोज काम करत असते आणि तिला मोह होतो अचानक आणि तिला संधी मिळते, ती चोरी करते. दॅट इज क्राईम बाय ऑपॉर्च्युनिटी किंवा क्राईम बाय टेम्पटेशन. ही काही तिनं चोरी करायची म्हणून त्या घरात कामाला आलेली बाय प्लॅनिंग नाही. ते तसं नसतं. काही वेळा काही असतात क्रिमिनल प्लॅनिंग करतात, त्यांचा तो हेच असतो, धंदाच असतो, त्यांची उपजीविका त्याच्यावरच चालत असतात. सर, आपण बघतो की दिवसेंदिवस आता गुन्हेगारी वाढत चालली. म्हणजे न्यूज चॅनल असेल किंवा पेपर जरी वाचले आपण, तरी आपल्याला दिसतं की होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण आता वाढत चाललंय. त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? की पोलीस प्रशासनच कमी पडतोय का त्यांचं कामाची पद्धतच आता चुकत चालली किंवा रॉंग होत चालली? नेमकं काय? नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं थोडक्यात देता येणार मला, त्याला सविस्तर सांगायला लागेल. पोलीस तुमच्या म्हणण्याप्रमाणे कधीपासून तयार झाला असेल, पोलिसांची गरज लागली असेल. तुम्ही म्हणाल ब्रिटिश काळापासून पोलीस झाले. पोलिसचं काम जे आहे, पोलिसाचं काम ज्यावेळा माणूस जंगलामध्ये वावरत होता, जंगलात राहत होता, त्यावेळा टोळी नाईक तयार करत होता. टोळी नाईक हा त्या ग्रुपवर कंट्रोल करायचा. कोण कसं वागतंय, कोण कसं, त्याच्याबद्दल तो शिक्षा द्यायचा. ते पोलिसाचं काम तिथून सुरू झालं. त्याच्यानंतर अर्वाचीन याच्यामध्ये पण, भारतामध्ये पण पोलीस संकल्पना ही वापरलेली आहे. दरोगा होते, नंतर ब्रिटिश काळामध्ये झाले, मुस्लिम काळात होते, शिवाजी महाराजांच्या काळात पण पोलिसांचं काम होतं. राजे लोक न्याय देत होते, पंचायत गावचे मुखिया न्याय करत होते, सरपंच होते, दलपती होते कर्नाटकमध्ये, ते सगळे न्याय करत होते. आणि त्याप्रमाणे ब्रिटिश काळ 1857 साली बंद झालं. त्याच्यानंतर 61 साली पोलिसांचा पहिला कायदा आला, कारण ब्रिटिशांना पण कळायला लागले की कंपनी चालवायची असतील आपल्या, तर आपल्याला पोलीस यंत्रणा असायला पाहिजे. त्यानंतर मग पोलीस हे सुरू झाले. पूर्वी असं होतं की जेव्हा माणूस जंगलात राहत होता, त्यावेळेला प्रत्येक जण स्वतःच्या मनाप्रमाणे वागत होता. आणि त्यावेळेला पहिला धर्म तयार झाला, म्हणजे धार्मिक आचरण तयार झालं. कोणी कसं वागायचं, कुठली गोष्ट या प्रकारे वागणे चांगलं आहे, या प्रकारे वाईट आहे. मग ह्याला हे करण्यासाठी पाप पुण्याच्या कल्पना आल्या. पाप काय आहे, पुण्य काय आहे, हे डिफाईन झालं. मग ते रूल्स तयार झाले आणि हे पोलीस कायद्याची सुरुवात झाली. ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांना पाहिजे तसं पोलीस होतं, त्यांच्या साम्राज्याला पूरक असं पोलीसचं काम चालू होतं. नंतर स्वातंत्र्यानंतर समाजाला पूरक असं पोलिसिंग चालू झालं. पण लोकांच्या मध्ये जसं जसं ऍडव्हान्समेंट होत गेल्या, जसं शिक्षण आलं, मीडिया आल्या, लोकशक्ती वाढली, ते तसं पोलिसांचं काम वाढत गेलं. आणि पोलिसांचं असं आहे की पोलिसांचं काम हे धाकावर चालतं. पोलिसांचा धाकपेक्षा कायद्याचा धाक, कायद्याचा कन्सेप्ट असा आहे की कायदा वापरून
जेवढं काम होतं तेवढा कायद्याचा धाक वापरून काम केलं गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट केली तर मला शिक्षा होईल, हा जो धाक आहे ना, हा धाक कमी झाला तर मग गुन्हे वाढत जातात. हे आता सध्या तसं झालेलं आहे. आता धाक कमी व्हायचं कारण काय, तर पोलिसांचं असं आहे की पोलीस नुसते काही कुठल्याही गुन्ह्याचा न्यायनिवाडा करत नाहीत, पोलीस तपास करतात. पोलीस तपास करून त्याचं मग कोर्टासमोर प्रेझेंटेशन देतात, चार्जशीट दाखल करतात, हे करतात. मग त्याचे ट्रायल होते. ट्रायलमध्ये आरोपीचा वकील वेगवेगळ्या प्रकारे त्याला फाटे फोडतो, दिरंगाई होते. काही काही केसेस 10-10, 15-15 वर्ष चालू राहतात. आता मी तुम्हाला एक किस्सा हे सांगतो, घटना सांगतो. मी 2003 साली एक चार्जशीट टाकलेला आहे, मोठं फ्रॉड केस, ज्याच्यामध्ये सरकारी पैशाचा अपहार केलेला आहे. सांगली जिल्ह्यात ती गोष्ट. त्याला लहान मुलांना जे मिड डे मील होतं त्याच्यातलं चार्जशीट टाकलेलं आहे. मी माझ्या अगोदर पण तो 7 वर्ष तपास चालू होता. मी कन्क्लूड केलं आणि चार्जशीट टाकलं. ती केस अजून बोर्डावर आलेली नाही. म्हणजे 2003 साली चार्जशीट टाकली केस आज बोर्डावर आलेली नाही. त्यावेळेस जे कलेक्टर होते ते महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी होऊन रिटायर झाले. 20-22 वर्ष ऑलमोस्ट झाले. एवढी दिरंगाई, म्हणजे तुम्ही एक बघा, एक कलेक्टरच्या जिल्ह्यामध्ये घडलेली घटना, तो कलेक्टर चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर होतोय, तरी पण त्या केस निकाल लागत नाही. बरोबर. त्यातले मेन आरोपी हार्ट अटॅकनं वारलेले. मग काही बाकी शिल्लक काय, त्या केसचं काही लॉजिकल एंडला झालं पाहिजे ना, नाही जात. हे अशा बऱ्याच, म्हणजे ही एक गोष्ट सांगितली, बाकीच्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. या दिरंगाईमुळे लोकांच्या आता गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा होईल हा धाक आहे जो कमी होत चाललेला आहे. आता दिरंगाई का होते, तर दिरंगाई व्हायला पहिल्यापासून बघितलं तर जजेस पाहिजेत आपल्याला. जजेसची संख्या ही जेवढी असायला पाहिजे त्याच्या साधारण 50 ते 60%, 60% वेकन्सी आहेत. बापरे. एक्झॅक्ट ऍक्टिव्हरी मला देता येणार नाही, काही याच्यामध्ये अवेलेबल आहे, पण मला ते अवगत नाही एवढी. पोलिसांचं असं आहे की पोलीस 1 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे 220 पोलीस पाहिजे असतील, 252 पाहिजे, तर आपल्याकडे 2120 आहेत. म्हणजे 2120 फक्त? हा, 120 आहेत. 2,52,000 पाहिजे असतील तर 120 आहे. म्हणजे हे प्रमाण आकडे थोडेफार इकडे होते असं आहे. पण हे सँक्शन स्ट्रेंथचं सांगतोय, आणि ही सँक्शन स्ट्रेंथ ही पूर्वी 1979 साली तयार केलेली आहे. म्हणजे आता माझ्या पर्सनल नॉलेज प्रमाणे पोलीस स्टेशनला आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यापेक्षा 30% स्ट्रेंथवर लोक काम करतात. 70% स्ट्रेंथ कमी आहे. बापरे, निम्म्यापेक्षाही कमी. 70%. बरोबर आहे. 3/4 स्ट्रेंथ जवळजवळ कमी आहे. खरंय. कारण स्ट्रेंथ वाढलेली नाही, म्हणून ती दिसते कमी. आता फक्त रिटायर झालेल्यांची जागा भरल्या जातात, नवीन जागा क्रिएट होत नाहीत. नवीन जागा क्रिएट करायला कोण उत्सुक नाही. आणि पोलिसांच्यावरची दिवसेंदिवसची जबाबदारी त्या वाढत चाललेल्या आहे. पूर्वी VIP बंदोबस्त असायचा नाही, मिनिस्टरचे दौरे असायचे नाही, त्यावेळेला पोलीस ज्यादा लागत नव्हते. मिनिस्टर असे जात होते. पण आता प्रत्येक मिनिस्टरच्या यासाठी पोलीस स्टेशन कामाला लागतं. बरोबर. मिनिस्टर साठी पोलीस, आर्मी, सगळे कामाला लागतात सगळे. आणि मिनिस्टर लोकांना पण त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या जिल्ह्यामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्यांना निवडून यायचं असतं. परत मी काय ते करतोय दाखवायचं असतं, जरी त्यांच्याकडनं फारसं काय होत नसलं तरी पण जे काय करतोय ते दाखवायला पाहिजे ना, निवडून यायचं त्यांना. बरोबर. पण ह्याचा सगळ्याचा परिणाम पोलिसांच्यावर होतोय. पोलिसांची क्वालिटी जी आहे ती पोलिसांची क्वालिटी दिवसेंदिवस चांगली होत चाललेली आहे, पण स्ट्रेंथ कमी असल्यामुळे त्यांना गुन्ह्याला तपासासाठी वेळ देत नाही. पोलिसांची पहिली प्रायोरिटी असते लॉ अँड ऑर्डर, आणि पोलिसांच्या लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम मध्ये पोलिसांच्या हातात काही नसते. म्हणजे जाती दंगल थांबवणे पोलिसांच्या हातात राहिलेलं नाही, इतर दंगली थांबवणे पोलिसांच्या हातात राहिलेलं नाही. कारण हे समाज भडकवायला आपलेच नेते, आपलेच राजकीय जे समाजाचे सो कॉल्ड पुढारी आहेत तेच त्याला तेच हे करत असतात उलट. त्यामुळे पोलिसांच्या हातात त्याच्यावर कंट्रोल राहिला नाही. पूर्वी गुन्हे प्रतिबंध म्हणून ज्याला म्हणतो पोलिसांचा, पोलिसांच्या कंट्रोलमध्ये राहिला नाही. पोलीस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतात, वकील जातात, कोर्टात स्टे आणतात, हे करतात. त्यामुळे तो भाग राहिलेला नाही. पोलिसांची स्ट्रेंथ कमी आहे, ज्युडिशरीची स्ट्रेंथ कमी आहे, त्यामुळे केसेसच्या ट्रायल होत नाहीत. आरोपीचे वकील केसेस दिरंगाई लांबवण्यासाठी, कारण त्यांना माहिती जितकी केस लांबवेल जितकाही त्याचा फायदा मलाच मिळणार. आणि कोणत्याही आरोपीच्या वकिलाला हा आरोपीचा वकील आरोपीसाठी काम करतोय याच्यापेक्षा न्याय देण्यासाठी काम करत नाही. तो आरोपी स्वतःच
टीआरपी वाढवायसाठी आणि स्वतःच पैसे क्लायंटल वाढवायसाठी, जेणेकरून त्याला ज्यादा पैसे मिळतील, हम्म, त्यासाठी तो काम करत आहे. बरोबर ऍक्च्युली पोलीस, प्रॉसिक्युटर आणि आरोपीचा वकील हे न्यायदानाला मदत म्हणून नेमलेले मशिनरी आहे, पण ती तशीच राहत नाही राहिलेली नाही. खरंय आणि त्या सगळ्याचं खापर पोलिसांच्यावर येतं. बरोबर सगळ्या गोष्टीला पोलीस जबाबदार नाही. नाही बरोबर. म्हणजे पोलिसांना जर यातून या व्यापातून थोडंसं बाहेर काढलं गेलं प्रॉपर, तर मग ते केसवर फोकस करू शकते. पोलीस लॉ कमिशननं कित्येक वर्षापासून रेकमेंड केलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन करणारा पोलीस वेगळा असावा, लॉ अँड ऑर्डरसाठी पोलीस वेगळा असावा, हा पण ते इम्प्लिमेंट होत नाही आहे. बरोबर आहे. आणि माझं तर पर्सनल मत असं आहे, कुठल्याही राजकीय नेत्याला एफिशियंट पोलीस सिस्टम नको आहे. हम्म, हे माझं वैयक्तिक मत आहे. खरंय 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 अगदी बरोबर. कारण जर पोलीस चांगले काम करायला लागले तर पहिला त्यांनाच धोका आहे धोका आहे. Yes, yes. त्यांच्याच सगळ्या कारवायांना हे होणार आहे. मग बरोबर. त्यांना समाजाला पाहिजे तसं वापरता येणार नाही. खरंय खरंय. म्हणजे आज तुमच्या बोलण्यातून हे दिसतं की लोक सहज टुमणे मारतात की इतकं सगळं होऊन गेलं आणि पोलीस काय करत होते, तर पोलीस आपल्याच नेत्याच्या किंवा आपल्या सारख्यांच्या बंदोबस्तासाठी, एखाद्या उत्सवाच्या बंदोबस्तासाठी उभे आहेत. ओके, पोलीस जितका वेळ समाजाला देतात किंवा जितका वेळ बंदोबस्ताला देतात, त्याचा 20-30% वेळ सुद्धा आपल्या परिवारासोबत ते घालवू नाही शकत. पोलिसांचे वेलफेअर हा प्रश्न आहे तो वेगळाच आहे. वेगळंच आहे. पोलिसांच्या वेलफेअरकडे कोणाचंच तरीही- लक्ष नसतं. तरीही त्यांना त्या लेवलचं ग्रॅटिट्यूड किंवा सन्मान कुठेतरी दिला जात नाही, असं पण बघतो आपण. म्हणजे लोक सहज काहीतरी बोलून जातात पटकन पोलिसांना, त्या लेवलचं. पोलीस एजी टार्गेट असतं, 24 तास रस्त्यावर असतं. कोणत्याही गव्हर्नमेंट मशिनरीचा राग पहिला निघतो तो पोलिसांच्यावर निघतो, कारण इट इज इझिली अवेलेबल सिस्टम. तुम्ही कोणतंही डिपार्टमेंट घ्या महाराष्ट्राचं, भारताचं, समजा रेव्हेन्यू घ्या, संपावर गेलं फारसा लोकांना फरक पडत नाही. शिक्षण खातं संपावर गेलं काय फरक पडत नाही. आणखीन अल्प बचत गेलं, हे गेलं, संपावर हे गेले, महिना संप केला याने, तरी काय फरक पडत नाही. पण पोलीस जर 24 तास रस्त्यावर नसतील तर मग त्यांचे आयुष्य नरकासारखं होईल. खरंय, अगदी बरोबर. इतकं पोलिसांचं महत्व आहे, पण महत्व आहे. त्याचं महत्व समाजाला कळत नाही आहे. राजकीय लोकांना तर नाहीच नाही. नाही नाही खरंय खरंय. कारण की राजकीय लोक आता पोलिसांचा प्रोटेक्शन विना साधं घराच्या बाहेर निघू शकत नाही. आणि पण पोलिसांचं तेवढंच- प्रोटेक्शन घेणे हे एक प्रेस्टिज झालेलं आहे. हा, मला शत्रुप्रदर्शन पोलिसांचं प्रोटेक्शन घडत आहे. चाललंय. बरोबर. ज्याला कालपर्यंत आम्ही रस्त्यावर ठोकत होतो, आज तो मिनिस्टर झाला की हा. त्याला तसं प्रोटेक्शन सलाम दिला. ठोकायला तो लागतो. पुढारी होता, नगरसेवक होता, त्याला लगेच बॉडीगार्ड दिला जातो. अगदी बरोबर 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 खरंय. आणि खरंच म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला तेच लोकांना सांगायचं की पोलीस, जसं सर म्हटले, 24 तास जरी नसले तरी आपली काय अवस्था होऊ शकते. नरक नरक होईल. नरक नरक होऊ शकतं. खरंच आहे ते. सा- आणि किती जरी म्हटले तरी पोलिसांचा धाक तो आहेच. ज्या दिवशी खाकी दाखवली जाते त्या दिवशी म्हणजे सगळेच पोपटासारखे बोलायला लागतात आणि ते बोलतीलही पुढे सुद्धा. तर फक्त एकच आहे की रस्त्याने कुठे जाताना तुम्हाला जर पोलीस अधिकारी दिसले तर ऍटलिस्ट त्यांनी लावलेल्या नियमाचं पालन करा किंवा ऍटलिस्ट विचारपूस तरी करा त्यांची, किंवा थँक्यू तरी आहेत, कारण की ते आहेत म्हणून आपण इथं सुरक्षित आहोत. कारण की फर्स्ट लाईन ऑफ ऍक्शन त्यांच्याचकडे असते. म्हणजे जरी युद्ध जरी झालं तरी ऍटलिस्ट पहिल्यांदा जसं आता 26/11 झालं तरी आर्मी आली, पण सगळ्यात आधी पोलीस तिकडे असतो जो ऍक्शन हातात घेतो आणि प्रायमरी लेवलला का असेना ते टॅकल करायचा प्रयत्न करतो. हवे त्या इक्विपमेंट सोबत. म्हणजे आधी तरी लोकांकडे हवालदारच्या हाती खत काठी होती, आता कुठेतरी वेपन वगैरे किंवा त्यांना ऍटलिस्ट 26/11च्या वेळेला माझा बॅचमेटच सिनियर पी होता कुलाब्याला, दीपक डोले म्हणून. ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला तो घरातून जेवण बाहेर पडला होता. तो तात्काळ ताजमहलला तिथे गेला, त्याच्याकडे फक्त एक स्टिक होती. आणि त्यांच्याकडे AK-47 आणि मिसाईल लॉन्चर वगैरे काय काय काय. आणि नाही. कसं काय करणार आहे? नाही, त्यावेळेला तू कसं असतं, पोलिसांना इमिजिएटली जायचं असतं हो. आणि त्यांना माहित नसतं त्याचं काय आहे. Exactly. तो रश केला त्यानं, त्याच्यावर हत्यार नव्हते. मग बाकीचे नंतर आले, सगळं सुरू झालं. पहिला त्याच्यात मार्कोस गेले, त्यांनी ट्राय केला, त्यांनी एक मारला असं. असेच अनुभव आपण पुढच्या एपिसोड मध्ये पण डिस्कस करूया. खूप बरं वाटलं. आणि तुम्ही केलेल्या कामाचं आता लोकांना फायदा होणारच आहे की पोलीस कोणत्या लेवलला काम करतात आणि पोलिसांचा बॅक स्टोरी कशी असते, की एक माणूस म्हणून ते कसे घडतात आणि समाजाला जसं समाजाला देतात तसं समाजाकडनं पण काही अपेक्षा ते ठेवत असतात ऍज अ माणूस म्हणून सुद्धा. मला एवढंच म्हणायचं आहे की पोलिसांच्याकडे जे कलुषित नजरेनं बघितलं जातं ते बघू नये. पोलीस खात्यात जो येतो तो PSI म्हणून येतो किंवा कॉन्स्टेबल म्हणून येतो, त्यांना त्या भरतीसाठी
रिक्रुटमेंटसाठी तयारी करायसाठी वर्षभर त्यांनी घाम गाळलेला असतो. काम काढलेलं असतं. अगदी वेगळी पुस्तकं वाचून त्याचं स्वतः नॉलेज वाढवलेलं असतं. त्या फिजिकल ट्रेनिंगसाठी सकाळी उठून रनिंग केलेलं असतं अगदी त्यांनी. बरोबर. तो येतो तो फक्त काय पैसे मिळवायला येतो असं नाही. कष्टाचं मिळवलेलं पद आहे त्याचं. त्यानं कष्टाने मिळवलेलं आहे. तो कोणाच्या वशिलेने येत नसतो. नाही, नाही, नाही. आणि एमपीएससी मध्ये आपल्याकडे रिक्रुटमेंट जे होते ती क्वालिटीवरच होते. अगदी बरोबर. तिथे काय पैसे देण्या-घेण्याचा प्रकार नाही. ज्यावेळेला पैसे देण्या-घेण्याचा प्रकार होतो एमपीएससी मध्ये त्यावेळेला ते केसेस रजिस्टर होऊन एमपीएससीच्या अध्यक्षापर्यंत सगळे हे झालेले आहेत. बरोबर, अगदी बरोबर. डेफिनेटली आपल्या कामच ते की जे खरे कॉप आहेत या सिरीज माध्यमातून त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचायचा आमचा एक प्रयत्न आहे. आणि नक्कीच तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ नमस्कार. गाईज. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि असेच एपिसोड परत पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.